नमस्कार मित्रांनो. आता याच्यामध्ये 70 ते 80% पूर्ण शेंगात रूपांतर झालेलं आहे. या शेंगा आता आपण पाहू शकता. आता हे ढगाळ वातावरण चालू आहे. आता हे फवारणी झाली, पण आता वातावरण थोडंसं बादलीचं असल्यामुळे सल्फरचं घेणं काम आहे याच्यामध्ये. आता सल्फरचं घटक टेबुकोनाझोन प्लस सल्फर येते हारू, दुसरं येते तुमचं स्वाधीन. यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक पुढच्या फवारणीत घ्या. नाही तर मग दुसरं येते तुमचं हेक्झाकोनाझोल 5% वालं, हे बुरशीनाशक घ्यायचं. आणि आता या बादलमुळे थोडंसं आता 6 ते 8 तारखेपर्यंत पाऊस सांगितला, पण आपल्या पट्ट्यात नाही आहे. आपल्या पट्ट्यात कमी येईल, आला तर कुठं कुठं येईल. पण कीटकनाशक थोडंसं पाहून घे जा अशा हिशोबाचं. आणि याच्यात 0050 नाही तर 05234 आणि एक बोरान भरासाठी. बोरान नाही घेतलं तरी चालते, फक्त 05234 किंवा 0050 घेतलं तरी चालते. एवढी फवारणी पुढच्या फवारणीमध्ये करा तुम्ही. आता ह्या अशा पद्धतीची पूर्ण तूर आता हे पूर्ण 50%च्या वरतं 70-80% चलप आणि शेंगामध्ये आलेली आहे. हे पाहू शकता तुम्ही. आता इकडे फूल पण आहे आणि शेंगा पण आहे. हे पहा आता अशा हिशोबाचे. आता हिला मला वाटतं 5 का 6 दिवस झाले फवारणी करून. 6 दिवस झाले. आता हिला बादल जशा हिशोबानं असेल तशा हिशोबानं आपल्याला फवारणी करावं लागेल. बरोबर आहे. शेंगात आता रूपांतर भरपूर झालेलं आहे, चलपात रूपांतर भरपूर झालं आहे. 70% आणि 30-40% फूल आहे, म्हणजे 50-60-60%च्या वरतं चलपात शेंगात रूपांतर झालेलं आहे. हे पहा आता, ते पाहू शकताय. आणि अळीचं प्रमाण नगण्य आहे, म्हणजे नाहीच बरोबर आहे. पण बादल पडलं का बिलकुल लक्ष द्यावं लागते तुरीवर. फवारणीमध्ये तेवढं लक्ष द्यायचं.